हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. वॉर्डन देतो आपण, वॉर्डन दिल्यावर त्याच्यावर आपलं काय हे असतं का, काय मग ते कुठं काम करतात काय? मला असं जाणवलं साहेब की आपण जे वॉर्डन देतोय वॉर्डन काम तर भरतीच करतात त्यांची. दुसरी गोष्ट असं झाली की ट्रॅफिक कंट्रोलसाठी देतो की लोणावळा शहरामध्ये पोलीस फोर्स मदत करण्यासाठी किंवा ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी देतो. तर ट्रॅफिक फक्त कुमार चौक जो हे इव्हेंट हॉटेल वगैरे तिथं त्या भागामध्येच आहे का लोण्यात सगळीकडे आहे? होतं काय की ते वॉर्डन फक्त तिथंच दिसतात आणि चुकीने काही दिसला एखाद्या वेळेस तर खूपच चिकी बशी दिसतो. हा, तर मला एक कळत नाही की ह्या दोन ठिकाणी खूपच चिकीचे तिथं वॉर्डन असतो कधीतरी, आणि बाकी वेळेस वॉर्डन तर विचारता बघितलं आपण तर ते 3-4 वॉर्डनचे कुमार उभे असतात. बाकी 12 वॉर्डन टोटल ते कुठं असतात ते काय कधी आम्हाला कळत नाही. आमचं म्हणणं असं आहे, द्यायला आपला विरोध नाही, आपली लोणावळ्याची सोय व्हायला पाहिजे, ट्रॅफिक कंट्रोलसाठी मदत व्हायला पाहिजे, परंतु देताना त्यांच्याकडून आपण रिपोर्ट घेतला की आपण ते वॉर्डन लावणार कुठे? आम्हाला 12 माणसं तुम्ही देत आहे तेव्हा ठीक आहे, आपण पैसे आपण देतोय ना. आमची 2 माणसं कुमार सांभाळत असतील, 2 माणसं आपला बाजारपेठ सांभाळतील, 2 माणसं हॉस्पिटलचा भाग समजा तिथं गरज पडली, 1-2 माणसं तुमच्या कैलासवर बसले असेल, एखादा माणूस त्या पुणेगावला वरती तिकडे असेल. तर आजपर्यंत असं कधी कुठं आपल्याला जाणवलं नाहीये. महत्वाचं साहेब, फक्त लोणावळा नगरपालिकेमध्ये कुमार चौक येत नाही हे लक्षात घेऊन चला. फक्त त्या चौकासाठी आम्ही 20 लाख रुपये वार्षिक खर्च करू शकत नाही. तुम्हाला वॉर्डन द्यायचे असतील तर महत्वाचं म्हणजे या ट्रॅफिकमुळं तर माझ्या खंडाळा भागामध्ये एक दुसरा मागचा रोड होता जो आपला धीरुभाई अंबानीच्या बंगल्याकडनं यायचा. आज आतले सगळे रोड या मुंबईला माहीत पडलेले, म्हणून सर्व रोड हे शुक्रवार, शनिवार, रविवार त्या दिवशी संपूर्ण पॅक असतात. तर एखाद्या वेळेस जर कधी माझ्या खंडाळ्यातला एखादा पेशंट सिरियस झाला नसेल, मला देऊ न करू तो हॉस्पिटलवर पोहोचणार नाही, ही परिस्थिती आमच्या खंडाळ्याची आहे. तर जेव्हा आपण वॉर्डन देतोय ते वॉर्डन देताना माझी अशी इच्छा आहे की आपण त्यांना मिटिंग करू त्यांच्याबरोबर, आम्हाला काही सदस्याला बरोबर घ्या, 12 2 वाढवा काय करायचं करा, परंतु देताना जो कुणेगाव आपण एक टर्न मारतो त्या ठिकाणी त्याला सांगा. आणि एक भाग जो आहे आमचा खंडाळा जो राममाशीचा परिसर आहे तिथं किंवा ते आमचा तलावचा परिसर, आमच्या खंडाळा बाजारपेठमध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार आम्हाला साईडला आपण जर पाणी केली शिवसाहेब तर आम्हाला साईडला रोडच्या साईडला वॉकिंग ट्रॅक नाहीये, आम्हाला रोडवरून चालू लागतं. परंतु शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही रोडवरून चालू शकत नाही. आम्हाला भीती असते की गाडी मागून उडून निघ काय, त्याचं ट्रॅफिक खूप जाम होतं. त्यामुळे हे वॉर्डन देताना फक्त आजच्या पुरतं नाही साहेब, पण हे 12ही महिने ते आपण तिथं लक्ष देऊन ते वॉर्डन ठिकठिकाणी आपण त्याचं हे करून घ्यावे. वॉर्डन द्यायचं जे प्रोव्हिजन म्हणजे का आपण वॉर्डन देतोय, आता तसं बघायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा वरचा भार कमी व्हावा म्हणून आपण त्यांना वॉर्डन देतोय. पण एकंदर जर आपण बघितलं तर आता जेव्हापासून आपण वॉर्डन द्यायला लागलो, मागच्या किती वर्षापासून 2018 पासून अध्यक्ष महोदय आपण वॉर्डन देतोय. आणि पोलीस प्रशासनावरचा भार कमी व्हावा, पोलीस प्रशासनाने लोणावळा शहरामध्ये लक्ष घालावं, इथं होणाऱ्या चोऱ्यांच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने चांगलं काम करावं की या लोणावळा शहरामध्ये चोरी होता कामा नये, माझ्या माता भगिनींवरती कुठल्या पद्धतीचा अत्याचार होता कामा नये, या लोणावळा शहरामध्ये व्यापारी परत जे कोणी व्यावसायिक असतील त्यांना एक चांगलं सुरक्षिततेचं वातावरण तयार व्हावं. माझ्या ज्या कंजेस्टेड एरियामध्ये जो गावठाण परिसर आहे तिथं चांगल्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. या लोणावळा शहरामध्ये होणारे उत्सव असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर कार्यक्रम असतील, या सगळ्यांचं नियोजन व्यवस्थित व्हावं आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लोणावळा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली राखली जावी.
अशा पद्धतीचं कारण हे सगळं त्याच्यामध्ये होतं आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाला बळ मिळावं म्हणून आम्ही हे वॉर्डन आज 20-25 लाख रुपये आम्ही खरं तर खर्च करतो. पण एकंदर जर आपण अध्यक्ष महोदय बघितलं, आज डॉक्टर खंडेलवाल यांच्यासारखी ज्येष्ठ व्यक्ती की आज त्यांना लोणावळा शहर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं आणि कुठल्या भागामध्ये की जिथे वर्धमान सोसायटी सारखी गजबजलेली वस्ती आहे तिथे सशस्त्र असा दरोडा पडतो आणि आणि तो एकदा नाही पडत, 2-2, 3-3 वेळा त्यांच्याच घरावरती दरोडा पडतो. बरं, तुम्ही आम्ही सगळेजण शिष्टमंडळ घेऊन आपण पोलीस प्रशासनाला भेटायला गेलो. पोलीस प्रशासनाला आपण विनंती केली की तुम्ही तुमच्या गस्त वाढवा, तुम्ही व्यापारी असेल किंवा गावठाण भाग असेल तिथं तुमची गस्त वाढवा, तुमचे रात्रीचे जे राऊंड चालू असायचे ते चालू करा. अशा पद्धतीची विनंती आपण पोलीस प्रशासनाला केली. परंतु याच्यामधला कुठलाही ज्या ज्या आश्वासनं आपल्याला मिळाली त्याच्यापैकी कुठल्याही पद्धतीचं काम हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झालं नाही. आज लोणावळा शहरामध्ये अंमली पदार्थाचा इतका मोठ्या प्रमाणात वापर होतोय अध्यक्ष महोदय, त्या जागतिक अंमली दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण पोलीस प्रशासनाला एक शिष्टमंडळ भेटायला गेलो. त्यांना आपण आवर्जून सांगितलं की अशा पद्धतीनं लोणावळा शहरामध्ये आमची तरुण पिढी एका वाईट मार्गावर चाललेली आहे, एका चुकीच्या मार्गावर चाललेली आहे. बाहेरून कुठून लोक येतात, वडापाव मध्ये टाक, पाण्यामध्ये टाक, आणखी कुठल्या कुठल्या खाद्यपदार्थामध्ये ते पावडर एमडी का काय असते ती टाक आणि त्या माध्यमातून आमच्या 11वी-12वीच्या पोरांपासून सगळ्यांचं वाटुळं होत चाललेलं आहे. एवढी कळकळीची विनंती आम्ही केली होती. त्याच्यामध्ये काय फरक पडला अध्यक्ष महोदय? आज पोलीस प्रशासनाचा ताण कमी करायचा म्हणून 20-20 लाख रुपये आज आम्ही या टॅक्स रूपाने जे लोणावळा नगर परिषद सामान्य लोकांचे पैसे घेते आणि ते पैसे आम्ही याच्यावरती खर्च करतोय. पण त्याच्यातून आम्हाला आउटपुट काय मिळतात? ट्रॅफिकचा तर मुद्दा लांबच राहिला. मी तर म्हणतो की ट्रॅफिकच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये हे कामच पोलीस प्रशासनाचं आहे, पण त्यांच्यावरती भार कमी व्हावा, त्यांचा विनियोग, त्यांची जी ताकद आहे त्याचा विनियोग या लोणावळा शहरातल्या लोकांसाठी व्हावा. त्याच्यासाठी आपण अध्यक्ष महोदय एवढा मोठा खर्च 2018 पासून करतोय, पण तो कुठेच दिसत नाही. अध्यक्ष महोदय, माझी या सभागृहाच्या माध्यमातून एक विनंती आपल्याला राहील की आपले एक शिष्टमंडळ अध्यक्ष महोदय हा ठराव आपण पारित करूच, पण हा ठराव पारित झाल्यानंतर आपण आपल्या दालनामध्ये किंवा पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये एक तातडीची मीटिंग आयोजित करावी आणि या लोणावळा शहराच्या या ज्या अंमली पदार्थ असतील किंवा हे ज्या चोरीच्या घटना असतील, आमच्या माता भगिनींच्या चैन ज्या खेचायच्या घटना असतील किंवा त्यांच्यावरती होणारे अत्याचार असतील, या संदर्भामध्ये तातडीची एक मीटिंग लावून आपण याच्यावरती चर्चा ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घडवून आणावी. त्याच्यामध्ये त्यांची सीसीटीव्हीच्या साठीची जी काही संकल्पना आहे किंवा आणखी काही संकल्पना आहे ही आपण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चर्चा करावी आणि त्याच्यामध्ये जे काही पहिले आपण त्यांना जे काही नियोजन सुचवलेलं होतं ते नियोजन त्यांनी करावं. या संदर्भामध्ये योग्य ती चर्चा करून आपण त्यांच्याशी लवकरात लवकर एक मीटिंग लावावी अशी माझी आपल्याला विनंती. टुरिस्टला आपण ट्रॅफिक मध्ये अडकू नये या संदर्भात आपण दिले तर मला या सूचना मिळतील का की यांना ऑपरेट कोण करतंय? पोलीस स्टेशन करतंय का नगरपालिका करते? पोलीस स्टेशन करतंय तर मग ते निदान आपण एवढा खर्च करतोय त्याचा काय उपयोग केला जातो याचा विचारायचा अधिकार आपल्याला आहे का? माझ्या प्रश्नाचं समजलं कसं आहे? पहिले 100 होता, आता 50 तर आम्हाला तुमची गरज लागणार ते 50 मागतो. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात आला की आपण त्यांना ऑपरेट करू शकतो की नाही. मग ठीक आहे, त्यांना आपण दिले म्हणजे पैसे दिले, विषय संपला. ती माणसं त्यांना विकून टाकले. काय माहितीये का, ते वॉर्डन जे आहेत त्यांचा खूप दुरुपयोग केला. आज त्या पोलीस डिपार्टमेंटच्या घरी सुद्धा ते कामाला आहेत. काही 2 स्टाफ असा आहे त्याच्यातला की त्या डिपार्टमेंटच्या घरची कामं करतात. ते मला कधी रोडवरती दिसले. ऐका ना, तर मी मागच्या महिला बालकल्याणच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त मी त्यांना फोन केला होता की तुम्ही आम्हाला सगळे वॉर्डन इथं ज्या इथं गर्दी होणार आहे म्हणून.
तर मला डिपार्टमेंटकडनं सच सांगण्याचं की आम्ही त्यांच्या ड्युट्या लावल्या. आता मी विचारलं कुठे ड्युट्या लावल्या ते सांगा, तर त्यांना सांगता येईल. आज परिस्थिती अशी आहे की आपल्या लोणावळ्यामध्ये जिथं ट्रॅफिकची समस्या आहे तिथं एक सुद्धा वाढत नसतो. आपलं द्यायचं पर्पज काय, आपण का वाढत द्यायचे त्यांना? आणि जीवन भाऊंनी सुचवल्याप्रमाणे ठराविक ठिकाणी जिथं ते आहेत दिसत आहेत ते वार्डनला विचारत पण नाही कोण, त्यांना काय अधिकारच दिले नाही. एक सुद्धा पोलीस त्या वार्डनच्या नावाखाली ड्युटीवरती नसतो. आता काय मला सभागृहाला विनंती अशी आहे, एकतर तो वार्डन जो दिलेला आपण तो बिचारा 18 घंटे ते 12 घंटे ड्युटी करतो. त्याच्या त्या तुटपुटच्या पगारामध्ये त्याचं विचाराचं काय होत नाही, दिवसभर थकतो. थकायचं कारण आहे की पोलीस एवढे रॅगिंग करतात त्यांच्यावरती की त्यांच्याकडे एवढं काम करून घेतात ते विचारतात सोय नाही. तर प्रभागाला मला अध्यक्षाने मला सुचवायचं असं आहे की सभागृहाला मला सुचवायचं असं आहे की ते वार्डन कुठं कुठं लावले, कसे लावले त्याचा लेखाजोखा, प्लस जे आपले ट्रॅफिकची ज्या जागा आहेत त्या जागे आपल्या नगरपालिकेने त्या वार्डनचं नियोजन करावं, म्हणजे त्याचा वापरही व्यवस्थित होईल. आणि प्लस ते जे वार्डन आहेत त्यांनी कुठं थांबायचे हे आपण सांगितलं पाहिजे, नाही तर ते पण जिथं पैसे भेटतात त्या ठिकाणी थांबतात. याची पण दक्षता नगरपालिकेने घ्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा माझा